न्यूज लाईन, अचूक वेधक. एवढं असं ते फक्त काय करतात, काडी टाकतात, थांबतात थोडा वेळ, ते मग मनानच सगळीकडे पेटत जातं. ते काय ते पेटवायला थांबत नाही ते. आणि दिवस कराड शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हद्दवाढ भागातील या प्रकल्पात कचऱ्याला आग लावली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. आम्हाला ह्या धुरामुळे लय त्रास झालाय आणि ही लोकच पेटवतात आणि हीच लोक विजवायला पण येतात. आम्हाला इतका त्रास होतो ह्याने कधी विचारलं नाही. आम्ही तिथे गेले की कुणी सांगत पण नाही की एवढं हे करत नाहीत, विचारत नाहीत, काही नाही. एवढे सगळे आजारी पडलेत, मुलं बारकी आहेत, शाळेत गेलेली आहेत, दिवसभर आहेत घरी, तर दिवसभर तो घरातनं धूर गेलेला नाही आमचा एवढा. आणि बारकी बारकी मुलं आहेत. तुम्ही स्वतः बघितलं? हो, स्वतः बघितलंय आम्ही. संध्याकाळची ती लोकच पेटवतात, आमच्या खिडकीतनं दिसतं सगळं. आणि आम्ही बघितलं, आम्ही हाक मारली तर तिथे काय ओ देत नाही. कोण लोक आहेत? ते नगरपालिकेतलेच आहेत, तेच लोक आहेत सगळे. कराड शहरातील हद्दवाढ भागात असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संपूर्ण शहरातील कचरा येथे जमा केला जातो, मात्र या कचऱ्याला वारंवार आग लावली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या आगीतून उठणाऱ्या धुरांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास आणि असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आणि तुम्ही नगरपालिका दिले ती किती वेळा द्यायचे, कोणीच तक्रार कोण होत लक्ष देत नाही? लक्षच देत नाही, कोणी लक्ष देत नाही. असंच त्यांचा हो, परवा जास्त अहो, इतका त्रास होतोय का नाही, सकाळपासून पहाटे रात्रीपासून ते दिवसभर. आज जरा कमी झालाय, आगीचा भडका झाल्यानंतर ना थोडं थोडं पेटत पेटत जातंय. बर एवढं असं ते फक्त काय करतात, काडी टाकतात, थांबतात थोडा वेळ, ते मग मनानच सगळीकडे पेटत जातं. ते काय ते पेटवायला थांबत नाही ते. आणि दिवसभर विजवायत नाही, आणि संध्याकाळी येतात विजवायला. दिवसभर दूर तसाच. इतका त्रास नकाल तर दार उघडून श्वास घेऊन मरायची वेळ आली, एवढा त्रास होतो. आता ही पोरगी आजारी आहे, आता 3रा दिवस झाला आजारी आहे. सारखा असं श्वास घ्यायला येईना, ताप थंडी तिला येते. आणि ती काय पैसे जबाबदारी घेणार आहेत का दवाखान्यात? आरोग्याचा त्याचं त्याला कळलं पाहिजे ना, किती वेळा तक्रार करायची. दरम्यान हा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. काय तुम्ही कशी लागते आता? लावतच असतील, बळण लागते का सांगा? ती मनानं लावत असते, आगतावा ती लागते. आणि सगळा धुराचा कोट सगळा होतो इकडं. किती दिवसापासूनचा त्रास आहे? आता 8 दिवस झालं. 3-4 दिवस झाले. हो, धुरा आहे, अनेक सारखा धुरा आहे. वर्षापासून हेच होते का? हो हो, गेल्या वर्षी होत, ह्या वर्षी आता चालू झालंय. कचरा व्यवस्थापनाचा हा प्रश्न नेमका कधी सुटणार? प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. द न्यूज लाईन साठी अमोल टकले, कराड. न्यूज लाईन, अचूक वेधक.